महाराष्ट्राच्या अमरावतीत जन्मलेले न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश झालेत। भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। एक दलित कुटुंबात जन्माला आलेला मुलगा, मराठी शाळेत शिकलेला मुलगा, महाराष्ट्रातला मुलगा आता थेट भारताचे सरन्यायाधीश अशी भूषण गवई यांची कारकीर्द आपण जाणून घेणारच आहोत। त्याचबरोबर कुठल्या ऐतिहासिक निर्णयांमध्ये भूषण गवईंचा सहभाग होता, कुठले महत्त्वाचे निकाल त्यांनी दिलेले आहेत, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सरन्यायाधीश संजीव खन्ना 13 मेला निवृत्त झाले। त्यांच्यानंतर देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून BR गवई यांनी शपथ घेतली आहे। 6 महिने 10 दिवसांचा भूषण गवईंचा कार्यकाळ असणारे 23 नोव्हेंबर 2025 ला ते निवृत्त होतील। सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं रिटायरमेंटचं वय 65 वर्ष इतकं असतं। भूषण गवई यांचं वय साधारण 64 इतकं असेल। भूषण गवई यांचा जन्म अमरावतीमध्ये 24 नोव्हेंबर 1960 ला झाला। भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण सूर्यबान गवई हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत। याचबरोबर राज्यसभेचेही ते खासदार राहिलेले आहेत। केरळ आणि बिहारचे ते राज्यपालही होते। 1985 पासून भूषण गवई हे वकिली क्षेत्रामध्ये आले। त्यानंतर ॲडव्होकेट राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिलीला सुरुवात केली। 1987 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली, 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, 2005 मध्ये स्थायी न्यायमूर्ती, 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झालेली आहे। ऐतिहासिक निर्णय सुद्धा भूषण गवई यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये घेतलेले आहेत। अनेक महत्त्वाचे निकाल त्यांनी दिलेले आहेत, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजेच आर्टिकल 370चा। आर्टिकल 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मान्यता देणाऱ्या न्यायाधीशांच्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती गवई यांचा सुद्धा समावेश होता। केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होतं। डिसेंबर 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला मान्यता दिली होती। यानंतर दुसरा निर्णय तो म्हणजेच सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरवले होते। ही योजना रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये सुद्धा गवई यांचा समावेश होता। 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिलेला होता। यानंतर तिसरा निर्णय म्हणजेच सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती। या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। या निर्णयाला बहुमताने मान्यता देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठामध्ये सुद्धा न्यायमूर्ती गवई होते। यानंतरचा पुढचा निकाल म्हणजेच राज्यांना अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे, असा निर्णय ऑगस्ट 2024 मध्ये देण्यात आलेला होता। अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये म्हणजेच SC आणि ST आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लागू करण्याची तरतूदही यावेळी करण्यात आलेली होती। 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि यामध्ये भूषण गवई यांचा सुद्धा समावेश होता। यावेळी भूषण गवई म्हणाले होते, अनुसूचित जाती जमाती वर्गांमध्ये क्रीमी लेअर लागू करण्यासंदर्भात सरकारनं काही नियम ठरवायला हवेत, ज्याचा आधार घेऊन आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक सुबत्ता मिळालेल्या लोकांना यापासून बाहेर ठेवता येईल। आता भूषण गवई हे सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये होते, तरी सुद्धा त्यांनी हा निर्णय दिलेला होता। त्याच्यामुळे या निर्णयाची तेव्हा चर्चा झालेली होती। आता दुसरा महत्त्वाचा निकाल त्यांनी दिलेला होता तो म्हणजेच बुलडोजर कारवाई संदर्भात। बुलडोजर कारवाईबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठाने एक महत्त्वाचा निकाल दिलेला होता। यावेळी खंडपीठानं टीका करताना असं म्हटलं होतं की कारणे दाखवा नोटीस दिल्याशिवाय कोणाचीही मालमत्ता पाडली जाऊ शकत नाही। कुणाच्याही मालमत्तेचं योग्य प्रक्रिया पूर्ण न करता नुकसान करणं हे कायद्याच्या विरोधात आहे। 2 वर्षांच्या शिक्षेनंतर राहुल गांधी यांना भूषण गवई यांच्यामुळेच दिलासा मिळालेला होता। म्हणजेच राहुल गांधी यांना जो जामीन मिळालेला होता लोकसभेमध्ये राहुल गांधी अपात्र झालेले होते, लोकसभा खासदार म्हणून अपात्र झालेले होते, त्यानंतर त्यांना जी शिक्षा मिळालेली होती त्या निर्णयामध्ये सुद्धा भूषण गवई यांचा समावेश होता। यानंतर पुढचा महत्त्वाचा निर्णय तो म्हणजेच
2 वर्षाच्या शिक्षेनंतर राहुल गांधी यांना सुद्धा भूषण गवई यांच्यामुळे दिलासा मिळालेला होता। आपल्या कुटुंबाचा काँग्रेस पक्षाशी संबंध असल्यामुळे कुणाला जर या याचिकेवर सुनावणी होण्याविषयी आक्षेप असेल तर त्यांनी तसं सांगावं, अशी विचारणा सुद्धा भूषण गवई यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात याचिकेवर सुनावणी करताना केलेली होती। आता भूषण गवई यांनी यावेळेला जी काही विचारणा केली होती किंवा यावेळेला जो निकाल दिला होता तो सुद्धा यावेळेला चर्चेत आला होता। दिल्ली दारू घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन असो किंवा BRS नेत्या कविता यांना जामीन असो, सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना सुद्धा जामीन देण्याचं काम, हे सगळे महत्त्वाचे निर्णय भूषण गवई यांनी घेतलेले आहेत। गेल्या 6 वर्षांमध्ये एकूण जर आपण बघितलं तर 700 घटनापीठांचा ते हिस्सा राहिलेले आहेत। आता भूषण गवई हे महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राच्या अमरावतीमधले आहेत। एक दलित मुलगा, दलित कुटुंबात जन्माला आलेला मुलगा, ते आता थेट सरन्यायाधीश अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे। आणि भूषण गवई यांचा एकूणच हा सगळा प्रवास असेल किंवा या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी जे काही ऐतिहासिक निर्णय घेतलेले होते, जे काही महत्त्वाचे निकाल दिलेले होते, ते सगळे तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न होता। तुम्हाला एकूणच भूषण गवई यांच्या या कारकिर्दीवर काय वाटतं, त्यांनी दिलेल्या निकालांवर काय वाटतं, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।